पार्लेकर सर, वसंतराव जगताप यांचा वाढदिवस आहे, तुम्ही सांगलीवरून या ठिकाणी आलात, काय भावना आहे तुमच्या? महाराष्ट्रातल्या लोककलावंतांशी माझं गेल्या एक 25-30 वर्षापासून खूप जवळचं नातं आहे. याचं कारण असं आहे की लोककलावंतांच्या वरती मी PhD साठी संशोधन केलेलं आहे आणि अशा वेळेला खरोखर मला माणसं कळाली, विशेषतः गरीब लोककलावंतांसाठी जी माणसं काम करतात यांच्याविषयी खूप या ठिकाणी मनात आस्था असते. आणि खरोखर न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी, धरिता परी आवरेना, सूर्य जागे करीत ह्या नाही प्रकाश किरणा करून, तुका म्हणे मेघनाची मैरू लपविता खरी येत नाही. या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि मी आता बोलत असलेल्या विचारांचा खूप जवळचं नातं आहे असं मी सांगेन. कारण याच्यामध्ये वसंतराव जगताप अण्णा यांच्या अंतकरणामध्ये जे आहे ते पूर्णपणे ते आपल्या मनातून बाहेर सोडत असतात आणि समाजाशी एक बांधिलकी म्हणून आपलं नातं जोडत असतात. कारण मनात राखून ठेवायची वृत्ती त्यांची नाही. समाजाशी जेवढं त्यांचं नातं आहे तेवढं सामान्य माणसाची सुद्धा नातं आहे. मग आमच्या लोककलावंत असेल किंवा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांची प्रतिमा आपण काढलेल्या संस्थेमध्ये स्वतःच्या स्वकल्पनेनं लावणं हे किती मोठेपण आहे. लक्षात ठेवा, जन्माला आलेला माणूस प्रत्येक जो आहे तो पैसा मिळवतो, आनंद मिळवतो, पण कशातून आनंद मिळवतो ही त्याच्यातली खरी दृष्टी महत्वाची असते. आणि वसंतराव जगतापांना खरोखर खूप माणूस म्हणून मोठेपण मला वाटतं आणि म्हणून आम्ही सांगलीहून येतो. मी सांगलीचाच फक्त आता बऱ्याच जण उल्लेख केला असं नाहीये, तर नाशिकहूनही लोक येतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा रसिक वर्ग विखुरलेला आहे आणि स्वतः जे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांची सगळी गाणी ते म्हणतात आणि त्यांच्या वगनाट्यातल्या नांद्या सुद्धा म्हणतात आणि लोकांना आनंद देतात, त्याचबरोबर स्वतःही आनंद घेतात. कारण आनंदातून आनंद जन्माला येतो. म्हणजे इतरांना आनंद दिला की तुम्हाला मिळणारा आनंद जो आहे तो अलौकिक असतो. हे अण्णांच्या प्रतिमेतून आपण पाहत असतो आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आज या अण्णांच्यावर भरभरून प्रेम करणारी मंडळी एकत्र झाली. शेवटी संस्था निघणं, टिकून राहणं किंवा लोकांना कर्ज पुरवठा करणं, लोकांच्या ठेवी घेऊन त्यांना ठेवीवरती व्याज देणं, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर चालतच असतात. अण्णाही तेच करतात, पण त्यापेक्षा अण्णा माणूस जपतात आणि माणसाचं नातं या ठिकाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. आणि मग आलेल्या अनुभव पाठीशी घेतात. मी तर म्हणतो की माझ्याविषयी जर कुणी वाईट चिंतत असेल तर यापेक्षा ते त्याच्यावर कुठलाही विचार न करता नवा विचार घेऊन पुढे जाणं. म्हणून त्यांनी सुरुवातीपासून आपला विचार बदला नशीब बदलेल हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि खूप चांगलं दररोजचा त्यांचा सुविचार सुद्धा कित्येक माणसांना दिशा देऊन पुढे घेऊन जाणारा ठरतो. असे अण्णा आज 64 वर्षाचे झालेले आहेत आणि सर्वांना खूप आनंद झालाय. बेल्ला गावाविषयी जर मी सांगेन तर अण्णा बेल्ला या गावी जन्माला आले. प्रत्यक्षरित्या जगतापांचं एकच घर आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे मग मटारी कुटुंब असतील, गुंजाळ कुटुंब असतील किंवा बोरचटी कुटुंब असतील, ह्याच्यातली अनेक माणसं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि चांगल्याला चांगलं म्हणतात. आता काळ बदललाय, विज्ञानाचं युग आहे, त्याचबरोबर आता सगळं जागतिकरण, आता तर AI आलेलं आहे आणि AIच्या जमान्यामध्ये वाटेल ते करता येतं. अशा परिस्थितीमध्ये अण्णा या ठिकाणी माणसं जपतात आणि माणसाची नातं जपतात आणि आपली संस्था डिजिटल करण्याचा प्रयत्न करतात. खूप त्यांचा एक दृष्टिकोन स्वच्छतेचा मला खूप आवडतो. म्हणजे ऑफिस सुद्धा अप टू डेट असलं पाहिजे, माणसं सुद्धा आपल्याकडे आलेली आदर सत्कार करून घेऊन गेली पाहिजेत, कामगार वर्ग सुद्धा आपला चांगला असला पाहिजे. अगोदरच्या पतसंस्थेमध्ये तो त्यांनी आदर्श राखण्याचा प्रयत्न केला आणि आता तिथून इथं आल्यानंतर इथं सुद्धा या ठिकाणी तोच आदर्श ते ठेवण्याचा प्रयत्न करतायत. खूप आनंद झालेला आहे मला तरी आणि आपल्या सर्वांनाही. हे मी सगळ्यांचे चेहरे आज वाचलेले आहेत आणि त्याच्यावरून माझ्या लक्षात आलेलं आहे की अण्णा सारखी व्यक्ती आम्हाला आयुष्यात भेटणं हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. अण्णा, तुम्हाला भविष्यामध्ये खूप भविष्य तुमचं उज्ज्वल आहे. म्हणजे माणूस कधीही मनानं म्हातारा होत नाही, शरीरानं झाला तरी. आणि अक्षरशः म्हणजे 90 वर्षापर्यंत जरी तुम्ही गेला तरी अण्णांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून राहणार आहे आणि खूप या ठिकाणी अण्णांना भविष्य काळामध्ये त्यांच्या येणारे याच पतसंस्थेची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मनापासून या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला आपणा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. लंकाताई पाचेगावकर आलेले आहेत. लंकाताई, आपण इतक्या लांबून आलात, हो. काय भावना आहे अण्णांविषयी? अण्णांविषयी आता तुम्हाला काय सांगायचं. अण्णा म्हणजे आमचे देव आहेत आणि अण्णानं आम्हाला इथं चान्स दिला तेव्हापासून आमचं लय चांगलं झालंय. मी अण्णाला वडील मानते आणि त्याशिवाय अण्णा मला बोलवून घेते, वाढदिवसाला घेते आणि महोत्सव जरी असला त्याच्या आधी 4 दिवस मला बोलवून घेते. ही समाधान वाटते. आणि अण्णाकडे एवढं, आम्ही कलाकार असून आमच्याकडे एवढं माहिती नाही, पण अण्णाला भरपूर माहिती आहे. हे शिकाय भेटतं, मला ऐकाय भेटतं, ह्याचं मला समाधान वाटतंय. आणि अण्णाच्या वाढदिवसाला शुभेच्छा.
बापाभाई बोरगावकर, आपणही लांबून आलात, खूप मोठा प्रवास करून आलात, काय सांगाल अण्णांविषयी? या अण्णांच्या विषयी आम्ही बेल्ला महोत्सवला येतो, वाढदिवसाला येतो आणि अण्णांची एक जिद्द आहे, चिकाटी असते की जे काम एखादं हाती घेतलं तर ते करण्याचं आणि ते शेवट त्याच्या कामापर्यंत त्याचा शेवट लावायचा, हे एक त्यांची जिद्द असते. आज महाराष्ट्रामध्ये सहकार मंत्र्याकडे कामच नाही, सहकार मंत्र्याकडे पतसंस्था मंजूर करायसाठी अर्जच येत नाही. पूर्वी 84-83च्या काळात की ते संस्था मंजूर करणं हे काम मोठं होतं सहकार मंत्र्याकडं, पालकमंत्र्यांच्याकडं. आज आता संस्था काढायला कोण धाडस करणार का? तर आजच्या ह्या कॅम्प्युटर युगामध्ये संस्था काढणं चालवणं एवढं सोपं काम नाही. परंतु अण्णा तुम्ही त्यातले संस्थापक असून म्हणजे त्या ह्याच्यातले एक मुरलेले असल्यामुळं तुम्ही एक संस्था, 2 संस्था, 3 संस्था काढल्या. काही संस्था बाबा मी सोडून दिल्या तिकडं, तरी दुसरी संस्था काढून 6 महिन्यात आज 4-4.5 कोटी ठेवी, हजारो एक सभासद करून घेऊन ही संस्थेची वाटचाल करणं, अण्णा हे काम तुमचं आदर्श घेण्यासारखं आहे महाराष्ट्राला. आणि कला क्षेत्रात सुद्धा कला महोत्सव भरवून त्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोक कलावंतांना तुम्ही न्याय देता. हेच परमेश्वरानं तुम्हाला उदंड आयुष्य देवो. पुन्हाही इथून पुढं आयुष्यात सगळे हे कामं, संस्थेचं काम असो किंवा असं लोककलेचं काम असो, हे पुढे चालत राहावं. परमेश्वरानं तुम्हाला उदंड आयुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.